डिव्हिजन फर्स्ट जिम्नोस्पर्म, सब किंगडम फेनोरोगेमी, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघत होतो. त्यातली पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे जिम्नोस्पर्म्स आर मोस्टली एव्हरग्रीन, सदाहरित असतात. पेरिनियल म्हणजे बहुवार्षिक असतात. उडी म्हणजे कास्टमय म्हणजे लाकडासारखा त्याच्यामध्ये भाग असतो. देअर स्टीम्स आर विदाउट ब्रँचेस, फांद्या नसणारे खोड त्याच्यामध्ये असतात. दे लिव्स फॉर्म अ क्राऊन म्हणजे मुकुट तयार करतात. ते त्या वनस्पतींची झाडं असतात त्याच्या टोकावरती मुकुट तयार झाल्यासारखं तुम्हाला दिसेल. These plants bear male and female flowers, नर आणि मादी फुलं तयार करतात. डिफरंट स्पोरोफिल्स ऑफ दिस सेम प्लांट, प्लांटच्या त्याच भागावरती दोन्ही प्रकारची फुलं तयार होतात, नर आणि मादी. सीड्स ऑफ दिस प्लांट्स डू नॉट हॅव नॅचरल कव्हरिंग, त्याच्यावरती कुठलंही आवरण नसतं त्या बियांच्या वरती. दॅट इज दिस प्लांट्स डू नॉट फॉर्म फ्रुट्स, त्यामुळे फळं तयार करत नाहीत. आर देअर फॉर कॉल्ड एज जिम्नोस्पर्म्स. जिम्नोज म्हणजे नेकेड म्हणजे उडी, आणि स्पर्म्स म्हणजे सीड्स म्हणजे उघडे बिया, म्हणून त्यांना काय म्हणलं जातं, जिम्नोस्पर्म्स. त्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला दिसतील. सायकस आहे, पिसिया ज्याला क्रिसमस ट्री म्हणतात, थुजा किंवा त्याला मोरपंखी असं म्हणतात, पायनस ज्याला आपण देवदार वृक्ष म्हणतो, हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. तुम्हाला इथे चित्रात दिसेल सायकसचं हे चित्र दिसते तुम्हाला. जसं आपण मागाशी रचना सांगितली त्या पद्धतीने तुम्हाला रचना दिसते बा. म्हणजे दे लिव्स फॉर्म अ क्राऊन, इथं मुकुट तयार करतात. इथं तसं त्या पद्धतीने तुम्हाला देवदार वृक्ष दिसतोय. नंतर थुजा हा प्लांट आहे, आणि नंतर पायनस, बरोबर. तर ह्या देवदार वृक्षाचा हा भाग आहे. तर ह्या कॅरेक्टरिस्टिक्स ज्या सब किंगडम फेनोरोगेमी मधली पहिली डिव्हिजन आहे, जिम्नोस्पर्म, ज्याला आपण अनावृत्ती बीजी म्हणतो, बीजांवरती कुठलंही आवरण नसतं, त्याला आपण जिम्नोस्पर्म म्हणतो. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितला. आता नेक्स्ट डिव्हिजन जी आहे दुसरी डिव्हिजन, ती दुसरी डिव्हिजन काय आहे बघा. डिव्हिजन सेकंड अँजिओस्पर्म म्हणजे आवृत्त बीजी, फळं असणाऱ्या, फळांच्या आत बिया असणाऱ्या, त्याला आपण अँजिओस्पर्म म्हणतो. द फ्लावर्स दीज प्लांट्स बियर आर देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, म्हणजे ह्या प्लांट्स मध्ये असणारी जी फुलं आहेत ती फुलं म्हणजेच त्याचे प्रजननाचे अवयव असतात किंवा ऑर्गन्स असतात. द फ्लावर्स ऑफ दीज प्लांट्स बियर आर देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स म्हणजे प्रजननाचे मुख्य अवयव म्हणजे त्याची फ्लॉवर्स आहेत, फुलं आहेत. नंतर फ्लॉवर्स डेव्हलप इनटू फ्रुट्स अँड सीड्स आर फॉर्मड विदिन फ्रुट्स, म्हणजे हे फुलं जे आहेत ते फुलंच फळं तयार करतात, त्या फळांच्या आत बिया असतात. आर फॉर्मड विदिन फ्रुट्स म्हणजे बिया परत फळांच्या आत तयार झालेल्या असतात. दस दीज सीड्स आर कवर्ड, म्हणजे ह्या बिया ह्या आवरण असलेल्या बिया असतात. हेन्स दे आर कॉल्ड एज द अँजिओस्पर्म. म्हणजे जसं मगाशी आपण जिम्नोस्पर्मचा बघितला होता अर्थ, जिम्नो म्हणजे नेकेड आणि स्पर्म म्हणजे सीड्स म्हणजे जिम्नोस्पर्म म्हणजे उघड्या बिया, आणि इथं बघा अँजिओस्पर्म म्हणजे कवर्ड आणि स्पर्म्स म्हणजे सीड म्हणजे कवर्ड सीड्स म्हणजे आवरण असलेल्या बिया, ज्याला आपण आवृत्त बीजी म्हणतो. नावच त्याचं काय आहे, अँजिओस्पर्म म्हणजे आवृत्त बीजी. ठीक आहे. नंतर तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स आहे द प्लांट्स हुज सीड्स कॅन बी डिवायडेड इनटू टू इक्वल हाल्स आर डायकॉटिलिडन्स आर कॉल्ड एज डायकॉटिलिडन्स प्लांट्स. म्हणजे बिया जरी असल्या तर त्या बियांचे दोन समान भाग होत असतील, घेवड्याची बिया असतील किंवा भुईमुगाची शेंग असेल, ते फोडल्यानंतर त्याचे दोन समान भाग होतात, त्याला काय म्हणायचं, डायकॉटिलिडन्स प्लांट्स, बरोबर. डायकॉटिलिडन्स प्लांट्स किंवा डायकॉट असं म्हणतात. त्यानंतर हुज सीड्स कॅन नॉट बी डिवायडेड इनटू इक्वल पार्ट्स, आणि अशा बिया की ज्याचे समान भाग होत नाहीत त्याला काय म्हणायचं, मोनोकॉटिलिडन्स प्लांट्स म्हणजे मोनोकॉट असं म्हणतात. एकदल म्हणजे डायकॉट म्हणजे द्विदल आणि मोनोकॉट म्हणजे एकदल. आता त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण फरकांच्या स्वरूपातच बघूया प्रत्यक्षात. तुम्हाला इथं डायकॉटिलिडन प्लांट दिसते आणि उजव्या बाजूला मोनोकॉटिलिडन प्लांट्स, त्याचे कॅरेक्टर्स. आता इथे कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणते घेतलेत, त्याच्या बिया कशा असतात म्हणजे सीड, रूट कशा असतं, मुळं कशा असतात, स्टीम खोड कसं असतं, लीफ पानं कशी असतात, आणि फ्लॉवर कसे असतात. तर प्रत्येकाच्या हे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते मोनोकॉट आणि डायकॉट मध्ये कशा असतात हे आपण बघूया. तर पहिल्यांदा डायकॉट सीड्स कशा असणार, टू कॉटिलिडन म्हणजे द्विदल असणार, आणि मोनोकॉटिलिडन्स मध्ये काय असणार, सिंगल कॉटिलिडन. मुळं कशी असतात बा, रूट वेल डेव्हलप्ड प्रायमरी रूट किंवा त्यालाच टॅप रूट असं म्हणतात, आणि इकडं रूट्स कशा असतात, फायबरस रूट्स असतात. त्यानंतर स्टीम खोड कसं असतं बा, स्ट्रॉंग हार्ड, जसं बनियन ट्री वडाचं झाड आपण बघतो त्याच्यामध्ये त्याची जी काही खोड आहेत ती तुम्हाला अतिशय हार्ड दिसतात, कठीण दिसतात. इकडे कसं आहे, हॉलो म्हणजे पोकळ असतात, बांबूचं उदाहरण असेल, किंवा केळी
केळीचे आपण खोड बघितलं तर कठीण नसतं, म्हणजे पोकळ असतं. त्यानंतर कांद्याचं बघितलं आपण तर त्याचे डिस्क म्हणजे चकत्यांसारखी तुम्हाला रचना दिसेल खोडाची. हे स्टीमच्या बाबतीत झालं डायकॉट आणि मोनोकॉट मध्ये. आता लीफ पानं कशी असतात बा, रिटिक्युलेट व्हेनेशन म्हणजे त्यातल्या शिरा ह्या रिटिक्युलेट असतात आणि इथं काय असतात समांतर, म्हणजे त्याच्या जे शिरा असतात ते तुम्हाला समांतर दिसतील, पॅरलल व्हेनेशन. फ्लॉवर्स फ्लॉवर्स विथ 4 or 5 पार्ट्स इन देअर मल्टिपल्स म्हणजे फुलांच्या पाकळ्या 4 ते 5 अशा भागांमध्ये तयार झालेले दिसतील. 4 or 5 पार्ट्स ऑफ इन देअर मल्टिपल्स, त्याला टेट्रामेरस और पेंटामेरस असं म्हणतात. 4 म्हणजे टेट्रामेरस आणि 5 म्हणजे पेंटामेरस. आणि इथं मोनोकॉट मध्ये फ्लॉवर्स कसे असतात, फ्लॉवर्स विथ 3 पार्ट्स और इन मल्टिपल्स ऑफ 3, 3 असतात किंवा 3च्या पटीत असतात, त्याला ट्रिमरस म्हणतात. हा फरक महत्वाचा बा, मोनोकॉट आणि डायकॉट प्लांट मधला फरक तुम्हाला विचारला जातो परीक्षेमध्ये. तर लिहित असताना सुद्धा अशा पद्धतीनेच लिहायचं. इकडे डाव्या बाजूला कॅरेक्टरिस्टिक्स लिहायच्या, सीड, रूट, स्टीम, लीफ आणि फ्लॉवर, आणि मग मोनोकॉट आणि डायकॉट मध्ये कसं त्यात बदल आहे तो आपण लिहिता आला पाहिजे आपल्याला. इथं बा तुम्हाला चित्राच्या स्वरूपात दिसेल तर मोनोकॉट म्हणजे 1 कॉटिलिडन आणि डायकॉट म्हणजे 2 कॉटिलिडन आहे. इथं प्रत्यक्ष बी तुम्हाला दिसते चित्रासहित. त्याच्यातले रूट्स कसे आहेत मोनोकॉट मध्ये, फायबरस आहेत, फस्क्युलर आहेत. त्यानंतर लीफ पॅरलल व्हेनेशन म्हणजे पानांच्या शिरा बघा तुम्हाला कसे दिसतात, पॅरलल आहेत. आणि फ्लॉवर म्हणजे 3 तुम्हाला अशा फुलाचे त्या भाग दिसतील तुम्हाला, ज्याला आपण मल्टिपल्स ऑफ 3 किंवा ट्रिमरस म्हणतो. त्यानंतर डायकॉट मध्ये कसं आहे सांगा, 2 कॉटिलिडन, त्याच्यामध्ये टॅप रूट आहेत. त्यानंतर त्याच्या रिंग लाईक स्ट्रक्चर असतं आणि फेन्स कशा आहेत सांगा, शिरा पानाच्या रिटिक्युलेट आहेत, बरोबर. आणि नंतर त्याच्यातल्या फुलाचे जे भाग आहेत ते 4 किंवा 5च्या पटीनं असतात. हे प्रत्यक्ष आपण मोनोकॉट आणि डायकॉट ह्याच्यामधला फरक तिथं आपण बघितला. बघा की पहिला जो आहे किंगडम प्लांटी, त्यातला सब किंगडम पहिला आपण क्रिप्टोगेमी, त्याच्या 3 डिव्हिजन बघितल्या, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि एक्झाम्पल बघितले. आणि दुसरा सब किंगडम जो आहे फेन्युरोगेमी, त्याच्या 2 डिव्हिजन बघितल्या, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. परत अँजिओस्पर्म मध्ये परत मोनोकॉट आणि डायकॉट त्यातले फरकाचे मुद्दे सुद्धा आपण बघितलेले आहेत. तर हा धडा इथं संपतोय, म्हणजे एवढंच त्याच्यामध्ये महत्वाचा भाग आहे. म्हणून सुरुवातीलाच तुम्हाला जो चार्ट मी दाखवला त्या चार्ट वरनं तुम्ही लक्षात ठेवायचं की किंगडम प्लांटी, त्या किंगडम प्लांटीचं क्लासिफिकेशन कसं झालेलं आहे. तर पहिल्यांदा क्रिप्टोगेमी, फेन्युरोगॅमी, क्रिप्टोगेमी मध्ये 3 डिव्हिजन, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, आणि परत फेन्युरोगॅमी मध्ये 2 डिव्हिजन, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म, आणि अँजिओस्पर्म मध्ये परत मोनोकॉट आणि डायकॉट आहे. ठीक आहे.